धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. हीच आमुची प्रार्थना आणि हीच आमुचे मागणे. उबुंटू या सिनेमातल्या प्रार्थनेच्या या ओळी. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे अशी प्रार्थना करणारं हे गीत. पण हा केवळ सिनेमातला आदर्शवाद आहे, नाहीतर प्रत्यक्ष जमिनीवरती धर्म जाती प्रांत भाषा यांच्यामध्ये द्वेष निर्माण करायचं आणि आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची असं चित्रच आपल्याला दिसलं नसतं. आपल्याला पावला पावलावरती येणारा अनुभव पुन्हा एकदा येऊ लागलाय. नेमकं काय घडतंय आणि कशामुळे त्यावरच आहे आजचा झिरो आवर. आणि नमस्कार, मी पूर्वी भावे. त्या निमित्ताने आजच्या या झिरो आवरमध्ये आपलं स्वागत करते. जाती असो किंवा भाषा यावरून वाद आपल्याला नवा नाहीये, पण धर्माचा मुद्दा आला की बघायलाच नको. दोन्ही बाजूंच्या तीव्र भावना तणाव वगैरे पाहायला मिळतात. आता पुन्हा एकदा मालेगाव महापालिकेमध्ये टिपू सुलतानाचा फोटो लावण्यावरनं वाद. त्यातच हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांशी केलेली टिपू सुलतानची तुलना आणि त्यानंतर मग शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मंदिरात जाण्यावरून उठलेलं वादळ. अर्थात अशी एखादी घटना घडणं आणि त्यावरती प्रतिक्रिया उमटणं अपेक्षितच आहे, पण राजकारणाच्या चष्म्यातून जेव्हा या घटना बघितल्या जातात तेव्हा त्याचे परिणाम अधिक गंभीर असू शकतात. आणि म्हणूनच यावर तुमचं मत काय हे आम्हाला आज जाणून घ्यायचं आहे. त्यासाठी आजच्या झिरो आवरमध्ये विचारलेला पहिला प्रश्न पाहूयात. झिरो आवरचा आजचा आमचा प्रश्न आहे, राज्यामध्ये जाणून बुजून धार्मिक वाद वाढवले जात आहेत असं आपल्याला वाटतं का? होय आणि नाही अगदी भरभरून या प्रश्नावरती व्यक्त व्हा आणि आपण थोड्याच वेळात या संदर्भातला कौलही जाणून घेऊ. आता या सगळ्याची सुरुवात झाली अर्थातच मालेगावातनं. तिथे उपमहापौर शान हिंद यांच्या कार्यालयामध्ये 2 दिवसांपूर्वी टिपू सुलतानाचा फोटो लावण्यात आला. त्यावरनं राज्यामध्ये वाद पेटला. भाजपने या प्रकारावरती टीका सुरू केली आणि त्यातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान हे छत्रपती शिवाजी महाराजांचे समकक्ष असल्याचं म्हटलं आणि सगळंच बिनसलं. काल पुण्यामध्ये काँग्रेसच्या कार्यालयासमोर भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला आणि मुद्द्याची लढाई गुद्द्यावर आली. या वादात आणखीन भर नको म्हणून मालेगावातला उपमुख्यमंत्री कार्यालयातला फोटो हलवला खरा, मात्र तो तात्पुरता काढल्याचं शान हिंद यांनी आज सांगितलंय. गेले 3 दिवस सातत्याने याच विषयावरनं प्रचंड मोठं राजकीय रणकंदन माजलेलं आहे, पण त्याचबरोबर त्यातून समाजामध्ये धार्मिक तेढ सातत्याने निर्माण होण्याची भीती एक टांगती तलवार असते आणि असे विषय वारंवार पुन्हा पुन्हा समोर येतात आणि त्याच्यावरनं प्रचंड मोठा राजकीय गदारोळ होतो. टिपू सुल्तान, हजरत टिपू सुल्तान, जिन्होंने हिंदू मुसलमान के फर्क को नहीं किया, उन्होंने औरतों की इज्जत को महफूज रखने में अव्वलियत दी, जिन्होंने टेक्नोलॉजी में उस जमाने में जब सोच नहीं सकते थे उन्होंने रॉकेट और मिसाइल जैसी टेक्नोलॉजी का इस्तेमाल किया, जिन्होंने तालीम को आगे बढ़ाने के लिए कोशिश की, वह टिपू सुल्तान, हजरत टिपू सुल्तान की तस्वीर भी इंशाअल्लाह हमारे ऑफिस में आज रिपेयरिंग के बाद लगेगी. आत्ताची स्थिती अशी आहे की वाद मिटू नये असेच प्रयत्न दोन्हीकडनं होताना दिसत आहेत. आता एवढा राडा झाल्यावरती त्यावरती राजकारण होणार नाही असं कसं होईल? ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी सकाळी भाजपवरती आणि राज्य सरकारवरती जोरदार टीका केली. भाजपला दंगली भडकवायच्या आहेत असा आरोप त्यांनी केला, तर भाजप दुटप्पी भूमिका घेत असल्याचं त्यांच्याच पक्षाचे नेते अंबादास दानवे म्हणाले. काँग्रेस आमदार नितीन राऊत यांनीही भाजपवरती निशाणा साधला. मालेगाव महानगरपालिकेत उपमहापौरच्या दालनामध्ये टिपू सुलतानचा फोटो लागला. लोकांनी आक्षेप घेतल्यावरती तो फोटो उतरला, काढला. हा विषय तिकडे संपवायला, त्याच्यावर पडदा टाकायला हरकत नाही. कर्नाटकच्या विधानसभेत भारतीय जनता पक्षानं नेमलेले राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी टिपू सुलतानचा राष्ट्रपुरुष म्हणून कसा गौरव केला, केलाय ना. भाषणे बघा ना त्यांची. रामनाथ कोविंद राष्ट्रपती असताना ते कर्नाटकात गेले आणि त्यांनी
टिपू सुलतानवरती गौरवाची फुलं उधळलीच होती, तेव्हा तुम्ही का नाही रोखलं? भारतीय जनता पार्टीचा दुट्टप्पीपणा, टिपू सुलतानच्या विचाराचं समर्थन नाही होऊ शकत, पण भारतीय जनता पार्टीच्या विचाराचा दुट्टप्पीपणा हा मुद्दा मी आपल्याला सांगतोय की भारतीय जनता पार्टी एकीकडे टिपू सुलतानाचं नाव मार्गाला देण्याचं सांगताना एकीकडे टिपू सुलतानाच्या विषयी काँग्रेसचे अध्यक्ष बोलले म्हणून त्यांच्या कार्यालयावर हल्ला करते. टिपू सुलतानाविषयी जे बोलले त्याच्याविषयी तर बिलकुल समर्थन होऊ शकत नाही, परंतु हल्ला करणं हे काही त्याला उपाय नाही. आजही जर राज्यात आंदोलनं होत असतील तर मग त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, बेरोजगारांचे प्रश्न आहेत, महागाईचे प्रश्न आहेत, विचारांचे प्रश्न आहेत, यावर आंदोलनं झाली पाहिजेत. कोणत्याही धर्माच्या नावावर किंवा कट्टरतेच्या नावावर या ठिकाणी आंदोलन होऊ नयेत. काँग्रेस पक्षाने कधी पुरोगामित्व या ठिकाणी सोडलं नाही. आता यापुढे सुद्धा त्याच पद्धतीने त्या ठिकाणी आंदोलन व्हावं हीच या ठिकाणी अपेक्षा बाळगतो. संजय राऊत यांनी मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम आणि महापौर रितू तावडेंनाही टार्गेट केलंय. रस्त्याला टिपू सुलतान असं नाव देण्यासाठी दोघांनी अनुमोदन दिल्याचा दावा त्यांनी केलाय. हा दावा मात्र साटम यांनी खोडून काढला. बघूयात. महाराष्ट्रात असेल, मुंबईत असेल, अकोला महानगरपालिकेत भाजपची सत्ता असताना टिपूच्या नावानं अनेक प्रकल्प सुरू केले. मुंबई महानगरपालिकेमध्ये विद्यमान नगरसेविका महापौर रितू तावडे, अमित साटम यांचं अनुमोदन आहे टिपू सुलतानच्या नावानं रस्ते आणि बगीचाला नावं देण्यासंदर्भात. तेव्हा भारतीय जनता पक्षानं टिपू प्रकरणामध्ये आ बैल मुझे मार करू नये. टिपू सुलतान सारख्या आक्रांताची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करणं हाच छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे, अवमान आहे. भाजपकडनं अशा प्रकारचं कुठलंही नामकरण करण्यात आलेलं नाही. त्यांनी रेकॉर्ड चेक करावा. काँग्रेसचा नगरसेवक मोहसिन हैदर खान यांनी हे नामकरण केलेलं आहे आणि 13 वर्षापूर्वी, 14 वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी कोणी काय केलं याच्यापेक्षा 48 तासापूर्वी तुमच्या राष्ट्रीय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काय बोलले याच्यावरती स्पष्टीकरण द्यावं, याच्यावरती माफी मागावी आणि नंतर दुसरे मुद्दे बोलावेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर टीका केली आणि मुस्लिम लीग आणि भाजपची जुनी मैत्री आहे असं ते म्हणाले. तर सपकाळांनी जनतेची माफी मागावी अशी मागणी साटम यांनी केली आहे. मुस्लिम लीग आणि भाजप, जिन्नांची मुस्लिम लीग, मोहम्मद अली जिन्नांच्या मुस्लिम लीगचा आणि भाजपची जुनी मैत्री होती. मुस्लिम लीगचा मुख्यमंत्री तर श्यामाप्रसाद मुखर्जी हे उपमुख्यमंत्री असं त्यांचं जे अलायन्स होतं ते अलायन्स अजूनही ते चालू ठेवतात. लालकृष्ण अडवाणीजी जेव्हा पाकिस्तानला गेले तेव्हा भारताचा कोणताच नेता हा त्यांच्या कबरीवर गेलेला नसताना लालकृष्ण अडवाणी त्यांच्या कबरीवर देखील तिथे गेले. हे भारतीय जनता पक्षाचं जे राजकारण ते समजून घेतलं पाहिजे. अलीकडच्या काळात MIM नावाचा एक नवीन मित्र त्यांनी जोडला आहे. त्यामुळे हे दोन्ही जे विचार आहेत, MIMचा विचार आणि भाजपचा विचार, हा विखारी विषारी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची एका आक्रांताची तुलना करणं हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे, हा महाराष्ट्राचा अपमान आहे, या देशाच्या या भूमीचा हा अपमान आहे. आणि त्यामुळे जुनी कुठली तरी कागद काढून काहीतरी खोटं फेक नरेटिव्ह पसरवण्यापेक्षा सर्वप्रथम त्यांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांची केल्याबद्दल पहिली माफी मागावी आणि नंतर बोलावं. साटम यांना माफी हवाय, मात्र सपकाळांनी आपल्या विधानाचा विपर्यास केल्याचा दावा केलाय. त्याचवेळी भाजपला संविधान बदलायचंय असा जुना आरोपही त्यांनी नव्याने केलाय. शिवाजी महाराजांचा कुठेही अपमान मी केलेला नाही. शिवाजी महाराज अद्वितीय आहेत, त्यामुळे त्यांच्या अद्वितीयतेला कुठल्याही पद्धतीने ठेच लागण्याच्या अनुषंगानं मी काहीही बोललेलो नाही. आणि एकंदरीत प्रश्नाचं जे उत्तर आहे त्याचा धचा मा केला जातोय. मात्र हे जे असे वक्तव्य करणारे यांनाच कुठेतरी हा वाद निर्माण करायचा आहे. तो वाद निर्माण करत असताना त्यांच्याकडून शिवाजी महाराजांचा मी न केलेला उल्लेख करून हे स्वतःची पोळी भाजून घेत आहेत. तर दुसरीकडे एक समाजात तेढ निर्माण करून महाराष्ट्रभर दंगली पसरवण्याचा प्रयत्न आणि डाव भारतीय जनता पक्षाचा या प्रकरणातून दिसतो. सामनात असाही उल्लेख करण्यात आलेला आहे की युनियन जॅक शनिवार या विषयाच्या अनुषंगाने आणखीन काय घडलंय मी तुम्हाला सांगणार आहे, परंतु आता एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आली आहे, ती आधी आपण बघूयात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीची तारीख ठरलेली आहे. 26 फेब्रुवारीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीची
कार्यकारिणीची बैठक पार पडणार आहे आणि बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या नावावरती शिक्कामोर्तब केलं जाणार असल्याची सूत्रांची माहिती आपल्याला या संदर्भात आणखीन माहिती देणार आहेत आपले प्रतिनिधी निलेश बुधावले. निलेश, केंद्रस्थानी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यासोबतच राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित होती. या बैठकीच्या निमित्तानं आपण पाहिलं तर प्रामुख्यानं या बैठकीमध्ये राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीचा विषय हा चर्चेला होता. राष्ट्रीय अध्यक्षांची निवड जी आहे ती आता 26 तारखेला ठरलेली आहे. सुनेत्रा पवार यांच्याच गळ्यात ही माळ पडणार असल्याची देखील माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांना दिलेली आहे. कार्यकारिणीची प्रक्रिया नेमकी कशी असावी, कोणावर कोणकोणती जबाबदारी असावी याची पूर्णपणे निश्चिती झालेली आहे आणि मुंबईमध्येच ही कार्यकारिणीची बैठक पार पडून त्या ठिकाणी सुनेत्रा पवारांच्या गळ्यात राष्ट्रीय अध्यक्षांची माळ पडू शकते अशा पद्धतीची माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांना दिली आहे. पूर्वी नक्कीच निलेश, या संदर्भामध्ये वेळोवेळी आपण अपडेट घेतच राहू. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. तर या विषयावरती आपण अपडेट घेऊच, पण पुन्हा एकदा आपण आपल्या आजच्या विषयाकडे परत येऊया. टिपू सुलतानवरती राज्यामध्ये राजकारण रंगलं असतानाच गोंधळामध्ये आणखीन एक भर पडली. काल महाशिवरात्री निमित्त शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांनी संभाजीनगरातल्या एका शिवमंदिरात जाऊन दर्शन घेतलं. त्यानंतर काही तरुणांनी मंदिरामध्ये गोमूत्र शिंपडलं आणि त्यामुळे नवा वाद उफाळलाय. आड आलाय तो सत्तार यांचा धर्म. या घटनेनंतर भाजप, विश्व हिंदू परिषद यांनी सत्तारांवरती टीकेची झोड उठवलेली आहे. भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले आणि भाजप शहराध्यक्ष मनोज मोरेलू यांनी गोमूत्र शिंपडणाऱ्या तरुणांचं समर्थन केलंय. अब्दुल सत्तारांनी हिंदू धर्मात प्रवेश केलाय का? आणि नसेल तर मग त्यांनी बाहेरून दर्शन घ्यायला हवं होतं. आमच्या देवी देवतांची मंदिरं ही काही स्मारकं नाहीये, गर्भगृहाचे धार्मिक नियम असतात. त्याच्यामुळे राजकीय फायद्यासाठी आमच्या धर्माचे नियम मोडू नका. आणि जर तुम्हाला खूपच इच्छा असेल तर हिंदू धर्मात प्रवेश करा आणि मग खुशाल देवी देवतांचे आशीर्वाद घ्या. खरं तर अब्दुल सत्तार हा हिंदू असो का मुस्लिम असो हा सर्व समाजाला बनवायचा धंदा करतो. आज महाशिवरात्री एवढा मोठा हिंदूचा सण असताना गोमांस खाणारा आज अब्दुल सत्तार मंदिरात जाऊन त्यांनी या मंदिराची विटंबना केली. याचा मी सर्वप्रथम निषेध करतो. त्याच्या अशा कृत्याने सर्व हिंदू धर्माच्या भावना दुखवल्या आणि आज तेथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी रहिमाबाद येथील मंदिराला गोमूत्रानं धुवून काढले. आम्ही या अब्दुल सत्तारचा जाहीरपणे निषेध करतो. खरं तर अब्दुल सत्तार हे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या शिवसेनेचे आमदार, म्हणजेच भाजपचे मित्र पक्षातले आमदार. त्यामुळे शिवसेनेचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका अर्थी राजकीय कोंडीमध्ये या निमित्ताने सापडलेत. त्यामुळेच त्यांनी शिताफीनं सत्तारांना देशभक्त, राष्ट्रभक्त वगैरे म्हणत वादावरती पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. खरं म्हणजे अब्दुल सत्तार काय, साबिर शेख काय, हे सगळे आमच्या मंत्रिमंडळात देखील होते. आणि अब्दुल सत्तार हा आपला लोकप्रतिनिधी आहेत, ते देशभक्त आहेत, राष्ट्रभक्त आहेत. अशा प्रकारचं कृत्य योग्य नाही. खरं तर या वादावरती सकाळपासून अब्दुल सत्तार यांची प्रतिक्रिया घेण्याचा आम्ही वारंवार प्रयत्न केलाय, पण ते यावर काहीही बोललेले नाही आहेत. त्यांचे 2 समर्थक संभाजीनगरचे माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास पालोदकर आणि प्रशांत जोशी मात्र त्यांच्या बाजूने उभे राहिले. सत्तार हे लोकप्रतिनिधी असल्यामुळे हा वाद अनाठायी असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. एक आमदार, एक लोकप्रतिनिधी जेव्हा जातो आणि सगळ्या समाजाला घेऊन चालत असतो, प्रत्येक जाती धर्माला घेऊन चालणारं एक व्यक्तिमत्व असतं. अशा लोकप्रतिनिधीवरती असा घनिष्ठ प्रकार करणं की म्हणजे किती तिथं काही पैसे लागत होते, ज्या विकास कामाचं कुठेतरी चांगलं काम व्हावं आणि त्या देवस्थानला कुठेतरी नावलौकिकतेचं झालं पाहिजे, पर्यटन स्थळ तिथं वाढलं पाहिजे, यात्रेची सुविधा झाली पाहिजे, हे पाहण्यासाठी तिथे गेले. परंतु एक संकुचित बुद्धीचे लोक येऊन एक हिंदुत्वाचा ठेकेदारीची प्रवृत्ती आपण घेऊन हे कृत्य करतात. खरं तर त्या ठिकाणी अब्दुल सत्तार नव्हे तर आमदार अब्दुल सत्तार व्हिजिटला गेले होते आणि मागच्या 30 वर्षापासून प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी ज्या प्रसंगाच्या अनुषंगाने माननीय लोकनेते अब्दुल सत्तार साहेब त्या ठिकाणी व्हिजिटला जात असतात. कालही ते तसेच गेले होते. मात्र दुर्दैवाने काही अतिशय संकुचित मनोवृत्तीच्या लोकांनी, जे स्वतःला हिंदू धर्माचे ठेकेदार समजतात, अशा काही लोकांनी अशा काही गोष्टी कराव्यात. हे अतिशय निंदनीय आहे, दुर्दैवी प्रकार आहे.
आणि या वादाच्या पार्श्वभूमीवरच आजचा पहिला प्रश्न आम्ही विचारला. याच्यामध्ये मुद्दामी तेढ निर्माण केली जाते का असा कुठेतरी आशय. त्या प्रश्नावरती प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया काय आल्यात आपण पाहूयात मीडिया सेंटरला. एक्सवरनं पहिली प्रतिक्रिया शेख जब्बार यांची आहे. राज्यामध्ये जाणून बुजून हिंदू मुस्लिम असा धार्मिक वाद पेटवून जनतेचं लक्ष खऱ्या प्रश्नांपासून दूर केलं जातंय. एक्सवरची पुढची प्रतिक्रिया मयूर यांची आहे. कोणताही धर्म असो, प्रत्येकाच्या श्रद्धा आणि धर्मस्थळांचा आदर राखला गेला पाहिजे. युट्यूबवरनं पुढची प्रतिक्रिया आहे प्रसाद माने यांची. राजकीय नेत्यांना धार्मिक वाद हवा असतो. युट्यूबवरनं पुढची प्रतिक्रिया सुरेश साळवे यांची आहे. धार्मिक वाद निवडणूक आल्यावरती उफाळतो. युट्यूबवरनं निरंजन चव्हाण म्हणतायत, राजकीय नेते सतत हा प्रयोग करत असतात. भारतात कुठेही शांतता दिसली की राजकीय लोक धार्मिक तेढ निर्माण करतात. फेसबुकवरनं श्याम ठाणेदार यांची प्रतिक्रिया बघतोय. धार्मिक वाद निर्माण करून राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न असल्याचं ते म्हणतायत. इंस्टाग्रामवरनं सुनील जायकर यांची प्रतिक्रिया आपण बघतोय. होय, बेरोजगारी, महागाई यांच्यावरनं लक्ष हटवण्यासाठी हा वाद आहे. आणि आता याच अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आहेत भाजपचे आध्यात्मिक आघाडी प्रमुख तुषार भोसले, राजकीय विश्लेषक उदय तानपाठक आणि त्याचबरोबर काँग्रेसचे नेते प्रशांत जगताप. आपल्या तिघांचंही मी मनपूर्वक स्वागत करते. पहिल्यांदा तुषार भोसले यांच्याकडे मी येणार आहे. तुषारजी, मला एक सांगा, आपला देश हा एक सेक्युलर सहिष्णू देश आहे, हे संविधानात नमूद केलेलं आहे, आपण मानताना? असं आहे पूर्वीजी की आपल्या देश हा सेक्युलर आहे. आपल्या संविधानामध्येच आपल्याला धार्मिक स्वातंत्र्य दिलेलं आहे. त्याच्यामुळे कोणाचंही धार्मिक स्वातंत्र्य आपण हिरावून घेऊ शकत नाही, हे सुद्धा त्या संविधानानेच आपल्याला सांगितलेलं आहे. बोला बोला. मला आवाज येत नाही. त्याच्यामुळे त्या संविधानानेच आपल्याला धार्मिक स्वातंत्र्य सुद्धा दिलेलं आहे. आणि प्रत्येक धर्माच्या काही मर्यादा असतात, त्याचा आदर हा राखला गेला पाहिजे. आजचा जो वाद काल आणि आजचा आपण पाहिला असेल तर हा वाद काही राजकीय कृतीतनं झालेला नाही किंवा म्हणजे मुद्दाम कोणीच केलेला नाही आहे. आमच्यासाठी राजकारणापेक्षा अस्मिता महत्त्वाची आहे. आणि म्हणून ज्या वेळेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असतील किंवा त्या मालेगावमधल्या उपमहापौर बाई असतील, तुम्ही जे बोललेला आहात आज, शिवरायांच्या तुम्ही आज जे बोललेला त्याच्या तुमचं असं म्हणणं आहे की काही नियम असतात गर्भगृहाचे. असे काय नेमके नियम आहेत असं आपल्याला म्हणायचं आहे की ज्यामुळे भिन्न कुठल्या धर्माची व्यक्ती देवळात येऊ शकत नाही? असं आहे की भारतामध्ये प्रत्येक मंदिरात फक्त हिंदूंना प्रवेश द्यावा ही आपली शेकडो वर्षांची परंपरा आहे. आज सुद्धा तुम्ही माहिती घ्या, भारतामध्ये जगन्नाथपुरीच्या मंदिरामध्ये सुद्धा हिंदूंनाच प्रवेश असतो. सोमनाथ मंदिरात सुद्धा तसंच आहे. महाराष्ट्रातल्या त्र्यंबकेश्वरमध्ये सुद्धा तसंच आहे. केरळच्या गुरुवायूर मंदिर असेल, पद्मनाभ स्वामी मंदिर असेल, या सगळ्या मंदिरांमध्ये केवळ हिंदूंना प्रवेश आहे. आणि याच्या पुढे जाऊन सांगतो, याच्या संदर्भातली अशाच एक प्रकरणातली याचिका कोर्टात होती आणि मद्रास हायकोर्टाने 30 जानेवारी 2024ला निकाल दिलेला आहे की धार्मिक स्थळं, मंदिरं ही काही सहलीची ठिकाणं नाहीत, ती धार्मिक स्थळं आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी धार्मिक भावनांचा आदर केला पाहिजे. पण तुषारजी, नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हिंदू व्यक्तींना मंदिरात जाता येणार नाही. नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जे संमेलन होतं शतक महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने, त्याच्यामध्ये स्वतः मोहन भागवत असं म्हणाले की हिंदू म्हणजे एक जगण्याची शैली आहे जिचा आपण सातत्याने इकडे गौरव करत असतो या भूमीवरती, आणि त्या नियमाने भारताच्या भूमीवरती राहणारा मुस्लिमही या संस्कृतीचा भाग आहे असं त्यांनी स्वतः म्हटलेलं आहे. असं असताना अशा पद्धतीने अशा विषयांवरती तेढ करण्यामध्ये काय साध्य होतं? नाही, याच्यात तेढ कोणतीच नाहीये. मी स्पष्टपणे आपल्याला सांगतो की मद्रास हायकोर्टाने सुद्धा सांगितलंय की धार्मिक भावनांचा आदर केला पाहिजे आणि गैर हिंदूंना तिथे जाता येणार नाही. आमचं म्हणणं काय आहे, गर्भगृहामध्ये आमच्या धार्मिक स्वातंत्र्याला धक्का लागतो. परंपरा, विधी असतात, त्याचे काही नियम असतात, त्याचा आदर सन्मान राखला गेला पाहिजे.
तुम्ही एकतर हिंदू म्हणून प्रवेश करा, मग तुम्हाला जर तुमची शैली आहे, पूजनीय सरसंघचालकांनी जे सांगितलं ते या हिंदुत्वाविषयी सांगितलं आणि आमचं आजही मत आहे की भारतातल्या सर्व मुसलमानांनी हिंदू संस्कृती अंगीकारली पाहिजे, त्यांनी हिंदू परंपरा अंगीकारल्या पाहिजे, याच मताचे आम्ही आहोत. आम्ही कुठेही त्यांचा द्वेष करत नाही. पण तुम्ही जर केवळ हिंदूंच्या ठिकाणी दिखावा म्हणून येणार असाल आणि आमच्या भावनांचा त्या ठिकाणी अपमान करणार असाल तर हे योग्य नाहीये. गर्भगृहामध्ये प्रवेश करताना त्या चाली रीती प्रथा परंपरा पाळल्या गेल्या पाहिजेत आणि म्हणून पूर्णपणे तुम्ही आमच्या धर्माचेच असले पाहिजे. तुषारजी, तुमचा मुद्दा कळला. मी तुमचं असं म्हणणं आहे की धार्मिक पूर्णपणे हिंदू धर्मीय व्यक्तीनेच तो धर्म स्वीकारून मगच मंदिरात प्रवेश केला पाहिजे. प्रशांतजी तुमच्याकडे येतेय, तुम्ही विरोधक आहात पण त्याच्यावर गर्भगृह. ठीक आहे प्रशांतजी, तुमची याच्यावरती कमेंट. प्रशांतजी, तुमचा आवाज आम्हाला ऐकू येत नाहीये. आता येतोय, बोला. देशातल्या किंवा विश्वातल्या करोडो वारकरी पंथाला जे मानतात किंवा विठ्ठलाला मानतात, त्या विठ्ठल भक्तीतला मी एक हिंदू आहे, तर छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा मी हिंदू आहे. मला असं वाटतं की माझ्या इकडूनच जर का धर्माला कोणी मानत असेल, माझ्या धर्माच्या आध्यात्मिक किंवा इकडूनच जिथं आस्थेचं केंद्र आहे त्या ठिकाणी दुसऱ्या धर्माचं कोणी या ठिकाणी त्या ठिकाणी नमन करायला, नतमस्तक व्हायला येत असेल तर मी त्याचं स्वागत करेन. पण अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक ठिकाणी धार्मिक कुठेतरी त्याचा वेगळा दृष्टिकोन ठेवून या राज्यामध्ये या देशामध्ये दंगली पेटवायला मी किंवा माझ्यासारखे हिंदू मोकळे नाहीत. दुर्दैवाने ज्यांची गल्लीपासून दिल्लीमध्ये सत्ता आहे अशी मंडळी सातत्याने, सरकार तुमचं आहे, तो ते आमदार सुद्धा तुमच्याच एका ठिकाणी मित्र पक्षाचे आमदार आहेत, तुम्ही हा तमाशा कशाला मांडताय? जर एवढी एनर्जी असेल तर त्यांना त्यांच्या सरकारमधून काढून बाजूला फेकून टाका. पण अशा प्रकारे जर कुठल्या धर्माचा माणूस माझ्या धर्माला मानत असेल की माझ्या धर्माच्या या ठिकाणी मंदिरात येऊन नतमस्तक होत असेल तर मी त्याचं निश्चित स्वागत करेल. भाजपने केलेला हा कांगावा हा निश्चित या ठिकाणी चुकीचा असं माझं स्पष्ट मत आहे. बर, याच अनुषंगाने आणखीन एक प्रश्न घेऊन मी तुमच्याकडे येणार आहे, पण तुर्तास मी जाणार आहे आपल्या तिसऱ्या पाहुण्यांकडे. आणि मला असं विचारायचं आहे उदय पाठकजी, एक राजकीय विश्लेषक म्हणून सुद्धा आणि या संस्कृतीचा आणि या समाजाचे अभ्यासक म्हणून सुद्धा, मगाशी जे मुद्दे मांडले गेले की हिंदू मंदिरांमध्ये अशा पद्धतीने इतर धर्मियांना प्रवेश नसतो, हा मुद्दा खरं तर तुम्हाला मुळात पटतोय का स्वतःला एक पत्रकार म्हणून? आणि दुसरी गोष्ट म्हणजे याचं जनरलायझेशन होऊ शकतं का की कुठल्याच मंदिरामध्ये कुठल्याच इतर धर्मीय व्यक्तीला प्रवेश मिळणार नाही, असे काही नियम आहेत का? हॅलो, हा उदयजी, तुमचा आवाज येतोय. हॅलो उदयजी, तुमचा आवाज येतोय, तुम्ही तुमचं बोलणं सुरू करू शकता. मला तुमचा काय प्रश्न कळला नाही. माझा प्रश्न असा आहे की मगाशी तुषारजी असं म्हणाले होते की विशिष्ट करून काही मंदिरांमध्ये अगदी नियम आहेत असे की इतर कुठल्याही धर्मातल्या व्यक्तीला तिथे प्रवेश नसतो. मुळामध्ये अशा पद्धतीचं जनरलायझेशन आपल्या देशामध्ये आहे का की कुठल्याच देवळामध्ये भिन्न धर्मीयांना कुठेही प्रवेश दिला जात नाही? काहीच कळलेलं नाही, काहीच नाही. तुमच्यापर्यंत आवाज पोहोचत नाहीये. तुषारजी, पुन्हा दुसऱ्या मुद्द्यावरती येते आता, आणि तो आहे की जो टिपू सुलतानच्या अनुषंगाने जो वाद रंगलेला आहे, या मुद्द्यावरती सुद्धा जर आता आपण भाजपची भूमिका बघायला गेली तर ती दुटप्पी आहे असा आरोप सुद्धा समोरनं सातत्याने होतोय. या मुद्द्यावरती एक छोटीशी कमेंट, त्याच्यानंतर आपण पुन्हा तुमच्याकडे येणार आहोत. नाही, त्यांचं हे बघा, त्यांच्या अंगलट आलंय म्हणून ते काही आरोप करतील. पण मला सांगा, ज्या महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान निर्माते यांचा फोटो भिंतीवरती नाही पण टिपूचा फोटो भिंतीवर लावला जातो, महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो नाही पण टिपूचा लावला जातो, आणि त्याच्या विरोधात आम्ही आवाज उठवला, नंतर तो फोटो काढण्यात आला, आणि त्याचं समर्थन करताना काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ काय म्हणतात की छत्रपती शिवरायांच्या समकक्ष टिपूला पाहिलं पाहिजे. अरे थोडी लाज तुम्हाला वाटते का? छत्रपती शिवराय हे या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. बरं तुषारजी, आपण या मुद्द्यावरती परत येऊया. आपण या मुद्द्यावर परत येणार आहोत. कसं केलं जाऊ शकतं? हा तुषारजी, आपण या मुद्द्यावरती परत येणार आहोत. परंतु हा तुम्ही मुद्दा मांडत असताना त्याचबरोबर दुसरीकडे तुम्ही अब्दुल सत्तारांच्या बाबतीमध्ये जे घडलेलं त्याचं समर्थन कसं काय करू शकता, हा एक मोठा प्रश्न आहे. राजकीय पक्षांकडनं विविध वादग्रस्त वक्तव्य करत कुठेतरी सामाजिक तेढ निर्माण करण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न केला जातोय का, याच्यावरती आपण चर्चा करतोय. आपल्यासोबत
माझ्यासोबत आहेत काँग्रेसचे नेते प्रशांत जगताप, राजकीय विश्लेषक उदय तानपाठक आणि त्याचबरोबर भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले. आता उदयजींकडे येते. उदयजी, आता तुम्हाला माझा आवाज व्यवस्थित ऐकू येतोय का? होय होय येतोय. हां, उदयजी, मगाशी जेव्हा आपण तुषारजींशी बोलत होतो तेव्हा त्यांनी असा दावा केला की गर्भगृहाचे काही नियम असतात हिंदू देवळांच्या आणि त्यामुळे त्यांनी काही नावं सुद्धा घेतलेली होती. परंतु मला तुम्हाला एक विश्लेषक, राजकीय आणि त्याचबरोबर समाज तुम्ही ज्या पद्धतीने पाहताय गेली अनेक वर्ष, त्या मुद्द्यावरती असं विचारायचं आहे की हे काही जनरलायझेशन होऊ शकतं का, की विशेष पद्धतीच्या देवळांमध्ये विशेष जाती धर्माच्या लोकांना प्रवेश मिळाला पाहिजे किंवा इतर जाती धर्माच्या लोकांना प्रवेश पूर्णपणे नाकारला जातो, असं काही आहे का? नाही नाही, मला तरी असं वाटत नाही कुठे काही. उलट काळाराम मंदिर सारखं सत्याग्रह जेव्हा झाला तेव्हा दलितांना त्या ह्याच्यामध्ये प्रवेश दिला गेला. धर्माबद्दल, हे जातीबद्दल झालं. धर्माबद्दल म्हणाल तर मला वाटत नाही मशिदीमध्ये कोणी जायला नाकारतं कोणी तिथे. आता ते मक्केला वगैरे असेल कदाचित, मक्का मदिना, पण मंदिराच्या बाबतीमध्ये सुद्धा असा काही नियम आहे आपल्याकडे? पण मंदिरामध्ये मला वाटत नाही असा कुठला नियम. हा, काही ठिकाणी बोर्ड लावलेले आहेत. आता माझं गाव जे आहे त्र्यंबकेश्वर, तिथेही त्यांनी गेल्या काही वर्षांपूर्वी बोर्ड लावला. तसा नव्हता पूर्वी, तो आधी नव्हता, पण तो आता लावलाय बोर्ड की हिंदूंशिवाय अन्य धर्मियांना जाण्यास मनाई आहे म्हणून. आणि असं अनेक ठिकाणी लावलेलं दिसतो असा. पण मग ज्या ठिकाणी अशा पद्धतीने कुठला नियम नाही आहे अशा ठिकाणी असा वाद निर्माण करणं हा केवळ राजकीय हेतूने केलेला वाद आहे असं तुम्हाला नाही का वाटत? नाही, हा वाद प्रवेशाचा वाद म्हणताय तुम्ही? हो हो, प्रवेशाचा वाद राजकीय हेतूचा काही संबंध नाही. प्रत्येक मंदिराचे आणि प्रत्येक धर्माचे काही नियम असतात आणि त्या नियमाप्रमाणे ते त्याच्यामध्ये केलं जातं. तर तुम्ही जर त्याच्यात, प्रत्येकाला अधिकार असतो ना धर्माचा, प्रत्येक धर्माला अधिकार आहे आपल्या मंदिरामध्ये, आपल्या प्रार्थना स्थळामध्ये कोणाला प्रवेश द्यावा, कोणाला देऊ नये, हा प्रत्येकाला अधिकार आहे. चर्चमध्ये कोणाला कोणत्याही धर्मीने जाऊ शकतो हे आहे. किंवा आता तुम्ही मदिनेला गेलात, मक्केला गेलात, मला वाटत नाही हिंदूंशिवाय कोणाला तिकडे, हिंदूंना सोडतील म्हणे, मुस्लिमांशिवाय कोणाला तिकडे प्रवेश देत नाहीत असं मी ऐकलेलं आहे. परंतु हिंदू धर्मामध्ये अनेक ठिकाणी असं लिहिलेलं आहे, असे बोर्ड लावलेत बाहेर, हिंदूंशिवाय अन्य धर्मियांना जाण्यात मनाई आहे. पण हा त्यांचा अधिकार आहे. मला पण ज्या अर्थी अशा पद्धतीने अब्दुल सत्तार आज त्या शिवरात्री निमित्त त्या मंदिरामध्ये गेले होते त्या अर्थी असा कुठलाही तिकडे बोर्ड लावलेला नव्हता. तर मग जायला काय हरकत नाही. मग असं असताना इतका मोठा वाद निर्माण करण्याची गरज काय? तुषारजी, पुन्हा तुमच्याकडे येते. असं आहे, त्या मंदिराच्या बाहेर बोर्ड लावला नाही लावला मी याच्या भानगडीत पडत नाही. मला सांगायचं काय आपल्याला की ज्या तरुणांनी त्या ठिकाणी, त्यांची भावना आहे म्हणून त्यांनी त्या ठिकाणी गोमित्र त्या ठिकाणी टाकलं आणि ते पवित्र करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे मी समर्थनार्थ असं म्हटलो की अन्य धर्मियांनी कृपा करून राजकीय फायद्यासाठी गर्भगृहात जाऊ नका. तुम्हाला जायचंय ना, तुम्ही आवारात जा, बाहेरून दर्शन घ्या, मध्ये गर्भगृहात जाऊ नका, जेणेकरून आमच्या भक्तांच्या भावना दुखावतील. हा धर्माचा अंतर्गत विषय आहे, त्याचा सन्मान करा. आणि फारच जर तुम्हाला इच्छा असेल की नाही बाबा देवी देवतांचे मला आशीर्वाद पाहिजे, तर खुलेआमपणाने धर्म स्वीकारा, हिंदू धर्म स्वीकारा आणि मग बिनदिक्कतपणे सगळ्याच प्रथा परंपरांचा सन्मान करत गर्भगृहात जा आणि प्रवेश करा. पण आमच्या देवतेचे नियम आमच्या भक्तांना प्रिय असतात, त्यांच्या भावना दुखावू नका, हा माझा हेतू आहे. ठीक आहे प्रशांतजी, आता पुन्हा त्याच्या आधीच्या मुद्द्याकडे जाऊया. जेव्हा टिपू सुलतान आणि शिवाजी महाराज यांच्या बाबतीमध्ये भाष्य केलं हर्षवर्धन सपकाळ यांनी आणि टिपू सुलतान आणि शिवाजी महाराजांनी त्यांना समकक्ष असं ते म्हणाले, तेव्हा या वक्तव्याचे काय परिणाम होतील याची काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना काहीच कल्पना नव्हती का? मुळात एक समजून घेण्याची गरज आहे की माझ्या सहित या राज्यातल्या, या देशातील, विश्वातल्या समस्त मराठी जनांचा किंवा एकूणच ज्याला हिंदू संस्कृती मान्य अशा सगळ्यांचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहे. त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कधीच कुणाशी होऊ शकत नाही. आमचे प्रांताध्यक्ष माननीय हर्षवर्धन सपकाळ साहेबांची तशा प्रकारची कुठली धारणा नव्हती किंवा नाही आणि उद्या सुद्धा नसेल. समकक्ष या अर्थाचा, शब्दाचा वेगळा अर्थ घेण्यात आलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा, छत्रपती शिवाजी महाराजांची युद्ध नीती, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यकारभार, ज्यांनी या ठिकाणी अभ्यास केला, ज्यांनी त्या प्रकारे राज्यकारभार करण्याचा प्रयत्न केला, असे काही समकक्ष, अशा प्रकारचा तो अर्थ होता. दुर्दैवाने तो वेगळा घेतला. आणि मला टिपू सुलतानाच्या संदर्भात एक ठिकाणी सांगायचं आहे की माझ्या मतदारसंघामध्ये या देशातलं सगळ्यात मोठं वॉर मेमोरियल आहे. या ठिकाणी म्हणजे या देशासाठी ज्या या ठिकाणी कॅप्टन, लेफ्टनंट जनरल, बाकीच्या आर्मी सैनिकांनी जे हुतात्मा झालेत, बलिदान केले, अशांचं एक वॉर मेमोरियल आहे. त्या वॉर मेमोरियलचं उद्घाटन या देशाच्या राष्ट्रपतींच्या हस्ते झालेलं आहे. या देशाचे जे राष्ट्रपती येतात या पुणे शहरामध्ये, त्या सुद्धा ते नतमस्तक होतात. त्या ठिकाणी याच भारतीय सैन्य दलाने
टिपू सुलतानांची प्रतिमा लावलेली आहे. देशातल्या इतर राजे किंवा इतर राष्ट्रपुरुषांच्या बरोबर ती प्रतिमा लावलेली आहे. मग या ठिकाणी एकदा भारत सरकारने या ठिकाणी खुलासा करण्याची गरज आहे, कारण की अलीकडच्याच काळात ते वॉर मेमोरियल झालेलं आहे. एका ठिकाणी टिपू सुलतानांच्या संदर्भात धडे दिले जातात. या देशाचे राष्ट्रपती छत्रपती शिवाजी महाराजांनी देशातल्या वेगवेगळ्या राज्यांच्या संदर्भात ज्यावेळेस काही कथन करत असतात त्यावेळेस टिपू सुलतानांच्या संदर्भामध्ये सुद्धा रामनाथ कोविंदांनी सुद्धा या ठिकाणी आदर म्हणण्यापेक्षा खूप मोठ्या प्रकारचं भाष्य केलेलं आहे, आदराचं भाष्य केलेलं आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतान काय जगातल्या कुठल्या राजाबरोबर होऊ शकत नाही. पण समकक्ष याचा अर्थ वेगळा लावण्यात येऊ नये. समकक्ष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श व्हिएतनामने सुद्धा घेतला. त्यांच्या गनिमी काव्याचा अभ्यास व्हिएतनाम सारख्या देशांनी घेऊन अमेरिकेला सुद्धा नमवलं. तशा प्रकारची युद्धनीती छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी शिकले असेल किंवा अभ्यासले असेल आणि त्या प्रकारे प्रशांतजी तुम्ही असं म्हणताय, पण तरी सुद्धा इंग्रजांशी लढलेला टिपू सुलतान आणि कुठेतरी महाराष्ट्राला हिंदवी स्वराज्य उभं करणारे आणि त्याचबरोबर मुघलांशी लढणारे शिवाजी महाराज यांना समकक्ष म्हणणं हा एक अत्यंत संवेदनशील मुद्दाच आहे, यामध्ये काही शंका नाही. आणि त्याचबरोबर एकाच समाजाला प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आक्षेप सुद्धा आहे टिपू सुलतानाबद्दल, हे आपण अमान्य करू शकत नाही. असो, आज आपला विषय संपल्या म्हणजे आपली वेळ संपलेली आहे. या मुद्द्यावरती चर्चा सातत्याने होऊ शकते, परंतु निदान सामाजिक तेढ किंवा कुठल्याही पद्धतीची भीतीदायक परिस्थिती, तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होणार नाही याची काळजी मात्र राज्यकर्त्यांनी घेतली पाहिजे, हे नक्की आहे. धन्यवाद आज आपण इथे आलात आणि चर्चा केली त्याबद्दल. यानंतर पहिल्या प्रश्नाचा कौल पाहूयात, जाऊयात पोल सेंटरला. राज्यात जाणून बुजून धार्मिक वाद वाढवले जात आहेत असं वाटतं का? 21,000 मतं झालेली आहेत आणि याच्यावरती अर्थातच जनतेलाही 89% लोकांना वाटतंय की होय, हे जाणून बुजून केलं जात आहे आणि 11% लोक म्हणतात नाही. आता वळूयात पुढच्या मुद्द्याकडे. 28 जानेवारी सकाळी 8:45ची वेळ. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघातामध्ये अकस्मात निधन झालं आणि सगळेच गोंधळले होते, हळहळ व्यक्त करत होते. पण त्याच वेळी त्यांच्या एका खात्याचे अधिकारी मात्र एकदम ऍक्टिव्ह झाले. 28 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या फक्त एका आठवड्यामध्ये राज्यातल्या 75 शिक्षण संस्थांना अल्पसंख्याक दर्जा दिला गेला. यातलं पहिलं प्रमाणपत्र हे दादांच्या निधनाच्याच दिवशी दुपारी 3:09 दिलं गेलंय. ही सगळी करामत ऑनलाईन पद्धतीने गुपचूप केली गेली. राज्यामध्ये शासकीय दुखावटा असताना दादांच्या अल्पसंख्याक विभागामध्ये हा उद्योग सुरू होता. ऑनलाईन सिस्टीममध्ये ज्या संस्थांना मदत मिळाली आहे त्याचा उल्लेख वेळेसकट नमूद केला गेलाय. या 75 शाळांमध्ये पोदार इंटरनॅशनलच्या तब्बल 25 शाळा आहेत. या शाळांना 29 तारखेला प्रमाणपत्रांची खैरात वाटली गेली आहे. याशिवाय सेंट झेवियर्सच्या 5 शाळांचाही या यादीमध्ये समावेश आहे. सर्वात धक्कादायक बाब अशी आहे की अजितदादा, तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री माणिकराव कोकाटे आणि विद्यमान मंत्री दत्ता भरणे यांनी गेल्या वर्षी ऑगस्टपासून ही प्रक्रिया थांबवली होती. एबीपी माझानं हा मुद्दा आज उचलून धरल्यानंतर त्यावरती रिॲक्शन्स आल्या आणि ॲक्शनही घेतली गेली. त्याबद्दल मी सांगणार आहे, पण त्याआधी बघूयात या विषयावरती आम्ही विचारलेला दुसरा प्रश्न. जाऊयात पोल सेंटरला. आजचा आमचा दुसरा प्रश्न आहे, भरमसाठ फी घेणाऱ्या शाळांनाही अल्पसंख्याक दर्जा देऊन सवलती घेऊ देणं योग्य आहे का? होय आणि नाही असे 2 पर्याय आहेत. जरूर याच्यावरती व्यक्त व्हा. तर अल्पसंख्याक दर्जा वाटण्याचा घटनाक्रम हा नेमका कसा होता आपण पाहूयात मीडिया सेंटरला जाऊन. दादा जाताच अल्पसंख्याक दर्जाची खिरापत केल्याचा हा एक प्रकार दिसतोय. श्रीमाता कन्यका सेवा संस्थेला 28 जानेवारीला 3:09 प्रमाणपत्र देण्यात आलं. सेवादान महाराज शिक्षण प्रसारक मंडळ यवतमाळला सुद्धा 28 जानेवारीलाच प्रमाणपत्र देण्यात आलंय. दादांच्या निधनाच्या दिवशी 28 जानेवारीला 7 संस्थांना अशी प्रमाणपत्र देण्यात आली आहेत. 29 आणि 3 तारखेलाही मोठ्या संख्येने प्रमाणपत्रांचं वाटप झालंय. 1 फेब्रुवारीला रविवार असल्यामुळे प्रमाणपत्रांचं वाटप झालं नाही, परंतु त्यानंतर 2 फेब्रुवारीला पुन्हा अनेक संस्थांच्या शाळांना अल्पसंख्याक प्रमाणपत्र दिली गेली.
ऑगस्टपासून एकही प्रमाणपत्र दिलं गेलं नव्हतं. याच्यावरती कुठेतरी स्थगिती आणलेली होती. पण 4 दिवसात मात्र 75 प्रमाणपत्रांचं वाटप केलं गेलं. माणिकराव कोकाटे, दत्तात्रय भरणे आणि अजित पवारांनी ही प्रमाणपत्र रोखलेली होती. कित्येक शाळांना शासकीय कामकाजाची वेळ संपल्यानंतर म्हणजेच 6:45 वाजल्यापासून ते 6:58 या वेळेमध्ये सुद्धा प्रमाणपत्र बहाल करण्यात आलेली आहेत. तर एवढी घाई का करण्यात आली असा एक मुद्दा आहे. दरम्यान राज्याच्या अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी या प्रकारावरती तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. अल्पसंख्याक शिक्षण संस्था या पैसे कमावण्याचा अड्डा झाल्यात असा गंभीर आरोपही त्यांनी केलाय. संगठित अपराध है, ये सारी संस्था मिलके करती है, तो इन पे MCCO की कार्रवाई यानी मोकोका की कार्रवाई होनी चाहिए. बिल्कुल CID की होना चाहिए. CID मार्फत इसकी जांच होनी चाहिए और ये जितने भी अपराधी टाइप के जो लोग हैं, जो भारत का यानी कि जो बच्चों का भविष्य जो खराब कर रहे हैं, इन पे कड़क से कड़क कार्रवाई होनी चाहिए. ABP माझाना प्रकार उजेडात आणला. त्यानंतर विरोधकांनी सरकारवरती जोरदार टीका केली. दादांच्या निधनाला काही तास उलटत नाही तोच त्यांनी थांबवलेल्या प्रमाणपत्रांचं परस्पर वाटप करणं म्हणजे टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार आहे असं विरोधकांनी म्हटलंय. हे कोणाच्या इशाऱ्यावर गेलं? हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याला जबाबदार आहे की अजून कोण जबाबदार आहे हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे. एकंदरीत अजितदादा खमक्या एक व्यक्तिमत्वाचे धनी होते. एक प्रशासनावर त्यांची पकड होती आणि त्यांच्या निधनातून सावरण्याच्या आधीच जर असं कृत्य जर झालं असेल तर याची संपूर्ण जबाबदारी देवेंद्र फडणवीसांनी स्वीकारली पाहिजे. अशा प्रकारची चौकशी व्हावी. याला तर टाळूवरचं रेताच्या टाळूवरचं लोणी खाणं हा शब्दशः हा प्रकार आहे. या प्रकरणाची चौकशी व्हावी, संबंधितावर कारवाई व्हावी. मला असं वाटतं संयम तर बाळगायला पाहिजे होता. एवढं काही तातडीचं ते काम नव्हतं. त्यामुळे संयम बाळगला असता तर चांगलं झालं असतं. विरोधकांनी सरकारची कोंडी करायला सुरुवात केली आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सरकारला यावरती जाब विचारणं असल्याचं सांगितलंय. पण त्याचवेळी राज्याचे मंत्री मात्र यावर स्पष्टपणे बोलत नाहीयेत. माहिती घेऊन सांगतो असं टिपिकल उत्तर ऐकायला मिळतंय. त्या दिवशी दादांचं निधन झालं त्याच दिवशी प्रमाणपत्राचं वाटप झालेलं दादा हे गंभीर नाही वाटत का? त्याच दिवशी प्रमाणपत्रांचं वाटप झाल्याची माहिती माझ्यासारखा जो मी नेहमी आपण एका गिरणी कामगाराचा मुलगा तुमच्यासारख्याच्या आशीर्वादामुळे इथपर्यंत आलो तो अपुऱ्या माहितीच्या आधारे काही बोलत नाही. उगाच माहिती झंझट कशाला? काय झालं बघतो आणि बोलतो. अधिकार हा जो आहे तो संबंधित विभागाचा आहे. त्याच्यावरती मी काही बोलणं उचित नाही. परंतु आज राजकीय टीका टिप्पणी करत असताना आणि माननीय अजितदादांच्या दुर्दैवी निधनाचं राजकारण काय म्हणजे पहिल्या दिवसापासून करतायत. मला वाटतं आपण राजकीय दृष्टिकोनातून या गोष्टीकडे न पाहता त्याचं व्यापक स्वरूप काय हे आपण देखील समजून घेतलं पाहिजे. ABP माझानं केलेला पर्दाफाश आणि त्यानंतर विरोधकांनी धारेवर धरलं. त्यानंतर आता या प्रमाणपत्रांना स्थगिती देण्यात आली असं कळतंय. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे आणि त्याच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आलेत. तसंच या जे दोषी आढळतील त्यांच्यावरती कारवाई करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती आमच्या हाती आली आहे. अर्थात यावर अजून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाहीये. दुसरा प्रश्न आज आम्ही विचारलेला होता तो अल्पसंख्याक दर्जा देण्याच्या अनुषंगाने की भरमसाठ फी घेणाऱ्या शाळांना सुद्धा हा दर्जा देऊन सवलती देणं योग्य आहे का? 18,000 मतं आलेली आहेत आणि त्यापैकी अर्थातच 78% लोक नाही असं म्हणतात आणि 22% लोक होय असं म्हणतात. याबरोबरच 0 आवरमध्ये आज इथेच थांबतोय. पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.